मी सर्वप्रथम माननीय आमचे मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, तसेच आमचे खासदार आणि शिवसेना पक्षाचे सरचिटणीस माननीय राहुलजी शेवाळे साहेब, आमदार तुकाराम खाते साहेब यांचे खूप खूप आभार मानते। तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, रामदासजी आठवले साहेब यांचे खूप आभार मानते की मला त्यांनी एक विश्वास ठेवला आणि 148च्या प्रभागात उमेदवारी देऊन हा महायुतीचा झेंडा फडकेल असे त्यांना लक्षात आले आणि तो एका विश्वासाने मला आजची उमेदवारी दिली। मी खरोखर त्यांचे खूप धन्यवाद मानते। त्याचबरोबर माझ्याबरोबर इथे महायुतीचे सर्व पदाधिकारी एकदम जोशरोषने सर्वजण तयार झाले। मला 2-3 दिवसापासून आम्ही AB फॉर्मची वाट बघत होतो, परंतु आज सकाळी आम्हाला AB फॉर्म मिळाला आणि आम्ही लगेच फॉर्म भरला। माननीय आमच्या वहिनी सर्वांच्या लाडक्या कामिनीताई शेवाळे इथे उपस्थित आहेत। शिवसेनेचे आमचे विभाग प्रमुख अविनाश राणेजी, तसेच महिला विभाग संघटिका सुनीताताई वैती हेही आमच्याबरोबर फॉर्म घ्यायला उपस्थित होते। सगळ्यांची तळागाळातल्या नागरिकांची ती तळमळ होती की अंजली नाईक यांना ही उमेदवारी मिळावी, कारण की 147 वार्डात 2017 ते 22 आणि नंतरचे 3 वर्ष खूप मोठ्या ताकदीने काम केले, खूप स्पीडने काम केलं होतं। शाळा असू दे, गार्डन असू दे, नाल्याची कामं असू दे, साफसफाई असू दे, छोटी छोटी गटारं साफ करणे, दत्तक वस्तीच्या माध्यमातून काम करणे आणि वेगवेगळे कामं करून विद्यार्थ्यांसाठी योजना, नवी गार्डन केले की ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण काहीतरी योजना करायला पाहिजे। आमच्या कामिनीताई शेवाळे इथे उपस्थित झाल्या आहेत। तर असे बरेच कामं आम्ही केले। भरपूर मोठ्या संख्येने उत्साहामध्ये नागरिक आले होते आणि AB फॉर्म मिळण्याचा एक वेगळाच आनंद होता। माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी एक विश्वास दाखवला, राहुलजींनी एक विश्वास दाखवला, कारण की महाराष्ट्रात खूप मोठे कामं माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाने, फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाने, एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून करण्यात आले। लाडकी बहिणीवर एक वेगळा विश्वास होता। तसेच मी एक प्रभाग क्रमांक 147मध्ये खूप मोठी कामं केली होती। शाळा असू दे, इंग्रजी माध्यमाच्या, गार्डन असू दे, मैदानं असू दे, क्रीडांगण असू दे, मुलांचे स्पोर्ट्स असू दे, गटारी नाल्या वगैरे ही साफसफाईचं तर आपण नेहमीच करत होतो, पण त्याच्या व्यतिरिक्त ती बरेच अशी कामं होती की ती मोठ्या माध्यमातून आम्ही करत होतो आणि त्या कामाची पोचपावती म्हणून मला आज 148 वॉर्ड हा परत पुन्हा उमेदवारी मिळाली आणि परत मला कामाची संधी मिळाली। मला असं वाटतं कुठेतरी महायुतीचा धसका सगळ्यांनाच बसलेला आहे आणि त्यामुळे महायुतीचे जे उमेदवार आहेत ते खंबीर आहेत, कारण की माननीय मोदी साहेबांनी, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र साहेब फडणवीस, तसेच आमचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून जी कामं झाली आहेत तर ती एक वाघासारखी कामं झाली आहेत आणि त्या विकासाच्या आमचा अजेंडा आहे विकास, आणि ज्यावेळी विकासाचा भाग येतो तर त्यावेळी कुठेतरी सर्वांना अडचण निर्माण होते, विरोधकांना अडचण निर्माण होते आणि त्याच्यामुळे त्यांना ती कुठेतरी भीती झाली की ज्या पद्धतीने मी गेल्या 5 वर्षात कामं केली आहेत आणि परत पुन्हा इथे कुठलाही विकास झाला नाही आणि त्या विकासाचा धसका त्यांना बसला आहे। मला असं वाटतं की मी एक सामान्य नागरिक आहे। नगरसेवक जरी असली तरी मी नगराचा सेवक आहे आणि नगराचा सेवक हा सामान्य जनतेसाठी असतो। जनतेचा विकास करणे, जनतेबरोबर सगळ्या गोष्टी सामावून घेणे आणि नागरिकांचे प्रश्न सोडवणे। नागरिकांना तेच हवं असतं की त्यांचं गटर साफ करणे, घरातली प्रश्न आहेत ती, आणि छप्पर त्यांच्यावर डोक्यावर पाहिजे, या सुखसमृद्धी या गोष्टी पाहिजे, कारण की हा जो मतदार राजा आहे तो आपला स्वतःचं पोट भरण्यासाठी वणवण फिरत असतो आणि त्याच्या या कामाला किंवा याला सहकार्य करणं हे आपलं काम असतं आणि ती मी गेले 5 वर्ष करत आली आणि त्याचंच ही आज पोचपावती आहे। विजय पहिला सांगते महायुतीचा असणार आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये पण 16 तारखेला महानगरपालिकेवरती भगवा फडकणार।
आज जसा जल्लोष आहे त्याच्या दुप्पट जल्लोष हा तुम्हाला 16 तारखेला दिसेल. आणि सर्वांनाच मी विनंती करेन, सर्वांना आवाहन करेन की येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुमचा हक्काचा नगरसेवक, तुमच्या विश्वासाचा नगरसेवक आणि महायुतीचा नगरसेवक तुम्ही पुन्हा एकदा आणि 148मध्ये तर अंजलीला तिकीट मिळाले महायुतीच्या वतीने. तर सर्व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने मी सर्वांच्या वतीने सर्वांचा आभार मानते आणि सर्वांना आवाहन करते की धनुष्यबाण निशाणीवरतीच मतदान करा. सर्वप्रथम मी सर्वांना जय महाराष्ट्र बोलेल. आणि सगळ्यात प्रथम आम्हाला जी नगरसेविका लाभलेली आहे, आता 1 महिन्यापासून आम्ही त्यांच्यासोबत सतत आहे. पण मी भरपूर नगरसेवक बघितले, सगळे नगरसेवक आले, आश्वासन देऊन गेले. पण अंजली नाईक एक अशी नगरसेविका आम्हाला मिळाली की अजून तर त्या जितल्याही नाही आहे, पण त्यांनी त्यांच्या कामाचा विकास दाखवून दिला. मोठी मोठी कामं केली, छोटी पण नाही. माझं मंदिर इतकं मोठं होतं, त्याचं घुमट बनवून दिलं. परत नाले गटारीवर त्यांनी कामं सुरू केले लगेच तातडीने. आणि जी साफसफाई आम्हाला पाहिजे होती तीही साफसफाई आम्हाला दिसून आली. एवढ्या काळात त्यांनी काम केलं, म्हणून असा नगरसेवक आम्हाला हवा होता. आणि सगळ्यात मी अभिनंदन कर महायुतीचं, जी महायुतीची ताकद आमच्यासोबत आहे. ही अगोदर पण महायुतीची ताकद दिसली आणि आजही ही महायुतीची ताकद आमच्यासोबत आहे. तर मी अंजली नाईकचा हा विजय आहे पक्का आहे. कारण त्या कामं आणि 147मध्ये आम्ही त्यांचे कामं बघितलेत आणि ते कामं बघितल्यामुळे आम्हाला असं वाटतं आहे, आश्वासन नाही, हे एकदम सक्सेस आहे की आम्हाला ही नगरसेविका एकदम सक्सेसफुल नगरसेविका आहे. त्यात माझ्या वतीनं तर त्या नगरसेविका झाल्याच आहेत आज. मैडम ऑलरेडी जीत चुके हैं, नो डाउट एट ऑल. मैडम 100% जीत चुके हैं क्योंकि गया 1 महीने में उन्होंने इतना काम करके दिखाया. मैं रिबेका आसाद है. मैं कहना चाहूँगी कि मैडम ऑलरेडी जीत चुके हैं, इसमें कोई डाउट नहीं है क्योंकि गया 1 महीने में उन्होंने इतना सारा काम कर दिया जो किसी ने आज तक नहीं किया. तो मैं सोच ही सकते कि वो और क्या क्या करके दिखा देंगे. पूरा भारत नगर को, पूरा 148 वार्ड को पूरा चेंज करके दिखाएंगे और इतना सुंदर बना के दिखाएंगे जो अभी तक 30 सालों में किसी ने नहीं किया. वो अंजलि ताई पक्का करके दिखाएंगे और हमारा पूरा सपोर्ट है और हमारी इच्छा है कि ताई ने ही हमारे यहाँ पर आना. ये हमारा सौभाग्य है कि अंजलि ताई हमको मिले हैं करके. जय महाराष्ट्र. मेरा नाम रिजवाना कुरैशी है. ताई का जो काम है वो बहुत अच्छा है. 147 में उन्होंने जो किया है काम, उस 147 में जो किया है, अभी 1 महीने से वो हमारे साथ में है. तो उसके हिसाब से हम लोग देख रहे हैं कि ताई जहाँ पे बोलते हैं वो तुरंत काम चालू कर देते. वो रुकते नहीं हैं, फ़ौरन काम चालू कर देते. सफाई का काम हो या मंदिर का काम हो या मस्जिद का हो, जो भी काम है वो कोई ये समाज के ये भेदभाव कुछ नहीं करते. हर समाज के लिए वो काम करते. वो चाहे हिंदू हो, मुस्लिम हो, क्रिश्चियन हो, सिख हो, ईसाई हो, वो सबके साथ में एक समान है. युति से ताई हमारी जीत चुकी है. आज उनको जीतने की कोई ये ज़रूरत ही नहीं है. उनके साथ पूरी 148 की पूरी जनता उनके साथ सहमत है. आज हमारी 148 की सीट से हमारी महायुति की कैंडिडेट अंजलि ताई नाइक ने अपना फॉर्म भरा है और उनका फॉर्म इतने धूम धड़ाके से महायुति के सभी कार्यकर्ता उसमें सहभागी हुए हैं. और आने वाले दिनों में 148 में महायुति का भगवा जरूर लहराएगा और 148 की नगरसेवक के साथ मुंबई महानगर पालिका में महायुति का भगवा महापौर जरूर बैठेगा. आने वाले 16 तारीख को आप देखेंगे कि पूरे मुंबई में इंक्लूडिंग 148 वार्ड भी, पूरे मुंबई में महायुति का भगवा बादल 16 तारीख को छाएगा. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआई महायुति की प्रचंड जीत होगी.